अरुण कोलटकरांच्या भिजकी वही या कविता संग्रहातील डोहाळ गाणं ही कविता आता आपण ऐकणार आहोत. डोहाळ गाणं. अजून माझं सगळंच अनिश्चित आहे. मी कोण आहे हे माझं मलाही अजून समजलेलं नाही. किंबहुना कोण म्हणजे काय हेही मला धड सांगता येणार नाही. मी आणि तू यांच्यात सुद्धा अगदी परवापर्यंत गल्लत करायचो मी. पण तू माझी आई आहेस, होय ना? मुलगा व्हायचं की मुलगी हेही मी अजून ठरवलेलं नाही. तुला काय वाटतं, मी काय झालेलं आवडेल तुला? तू मुलगी आहेस म्हणून आपण मुलगीच व्हावं असं वाटायचं मला पूर्वी. पण तू मुलगी आहेस म्हणून तर आज हा प्रसंग तुझ्यावर आलेला आहे. खरं आहे ना? 32 गाव होतं का आपल्या गावाचं नाव? की कुळथरे की शूरपार की आणखी काही? कुठच्या देशात होतं ते? कलिंग, अंग, वंग, सौराष्ट्र, गुर्जर, महाराष्ट्र, कर्नाटक की काश्मीर की आंध्र की द्राविड? आणि तिथल्या लोकांनी आपल्याला हाकलून का लावलं? मी फार वाईट आहे म्हणून ना? पण गोलक म्हणजे काय आई? आणि कुंड गोलक आणि अनुगोलक आणि कुठे चाललेलो आहोत आपण? गोलक म्हणजे गर्भ आणि कुंड गोलक आणि अनुगोलक म्हणजे बेकायदेशीर झालेल्या संततींची नावं आहेत. शुक्तिमती नदीच्या काठी आलो आहोत का आपण? की ही वाराही? आणि आई म्हणजे काय? ती सुद्धा नदीच असते ना एक तऱ्हेची. पोहायला चाललोय का आपण? नदीत डुंबायला खूप आवडेल मला. माझं आजोळ आहे पाण्याखाली, तिकडे चाललोय का आपण? पण मग मगापासून तू सारखी रडतीयस कशासाठी? आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घ्यायचं तर मनात नाही ना तुझ्या? आणि हा सगळा त्रास तुला माझ्यामुळे होतोय ना? हा तर ताई किनारा, निराधार ज्यांनी दाखवला तुला ती माणसंच होती का? आणि माणसं खरंच एवढी दुष्ट असू शकतात काय? तसं असेल तर माणूस म्हणून जन्माला येण्यात तरी काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा एक हत्ती म्हणूनच का जन्माला येऊ नये मी? माझं नाव ठेव तू गोलकनाथ किंवा निरंकुश आणि खूप खूप मज्जा करू आपण. मृत्तिका स्नान करून रोज डुंबूया नदीत आपण तासन तास. पुन्हा लांब वाढलेल्या तुझ्या केसात घालायला कमळं खोडून देत जाईन मी. तुला माझ्या पाठीवर बसवून हिंडेन जिकडे तिकडे. झाडावरनं तुझी आवडती फळं काढून देत जाईन मी तुझ्या हातात. आणि तुला पाठीवर घेऊनच एक दिवस चाल करून जाईन मी 32 गावावर. प्रत्येकाच्या दारासमोरलं चुडा चिन्ह उखडून टाकेन आणि त्यांच्या अग्निहोत्रात मुतेन मी. कणग्या उठीन, त्यांच्या गंजा उपशीन. तुला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्या सगळ्यांना उचलून समुद्रात भिरकटून देईन मी, लांब एकदम. आणि ज्यांच्यामुळे हा प्रसंग ओढवला तुझ्यावर त्या माझ्या बापाला पायाखाली तुडवीन. मग तो कितीही मोठा शास्त्री पंडित असला, ग्रामप्रमुख असला किंवा तुझा सासरा, दीर, मामा, काका कोणीही असला तरीही. घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. आणि रडू नकोस आई, डोळे पुस बघू. दोन्ही हात जोडून मी विनवणी करतोय तुझी, तुझ्याच पोटातून नतमस्तक. अरुण कोलटकरांच्या भिजकी वही या कविता संग्रहातील डोहाळ गाणं ही कविता आता आपण ऐकणार आहोत. डोहाळ गाणं. अजून माझं सगळंच अनिश्चित आहे. मी कोण आहे हे माझं मलाही अजून समजलेलं नाही. किंबहुना कोण म्हणजे काय हेही मला धड सांगता येणार नाही. मी आणि तू यांच्यात सुद्धा अगदी परवापर्यंत गल्लत करायचो मी. पण तू माझी आई आहेस, होय ना? मुलगा व्हायचं की मुलगी हेही मी अजून ठरवलेलं नाही. तुला काय वाटतं, मी काय झालेलं आवडेल तुला? तू मुलगी आहेस म्हणून आपण मुलगीच व्हावं असं वाटायचं मला पूर्वी.
पण तू मुलगी आहेस म्हणून तर आज हा प्रसंग तुझ्यावर आलेला आहे. खरं आहे ना? 32 गाव होतं का आपल्या गावाचं नाव? की कुडथरे की शूरपार की आणखी काही? कुठच्या देशात होतं ते? कलिंग, अंग, वंग, सौराष्ट्र, गुर्जर, महाराष्ट्र, कर्नाटक की काश्मीर की आंध्र की द्राविड? आणि तिथल्या लोकांनी आपल्याला हाकलून का लावलं? मी फार वाईट आहे म्हणून ना? पण गोलक म्हणजे काय आई? आणि कुंड गोलक आणि अनुगोलक आणि कुठे चाललेलो आहोत आपण? गोलक म्हणजे गर्भ आणि कुंड गोलक आणि अनुगोलक म्हणजे बेकायदेशीर झालेल्या संततींची नावं आहेत. शुक्तिमती नदीच्या काठी आलो आहोत का आपण? की ही वाराही? आणि आई म्हणजे काय? ती सुद्धा नदीच असते ना एक तऱ्हेची. पोहायला चाललोय का आपण? नदीत डुंबायला खूप आवडेल मला. माझं आजोळ आहे पाण्याखाली, तिकडे चाललोय का आपण? पण मग मगापासून तू सारखी रडतीयस कशासाठी? आपल्या जीवाचं काही बरं वाईट करून घ्यायचं तर मनात नाही ना तुझ्या? आणि हा सगळा त्रास तुला माझ्यामुळे होतोय ना? हा हातताई किनारा, निराधार ज्यांनी दाखवला तुला, ती माणसंच होती का? आणि माणसं खरंच एवढी दुष्ट असू शकतात काय? तसं असेल तर माणूस म्हणून जन्माला येण्यात तरी काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा एक हत्ती म्हणूनच का जन्माला येऊ नये मी? माझं नाव ठेव तू गोलकनाथ किंवा निरंकुश आणि खूप खूप मज्जा करू आपण. मृत्तिका स्नान करून रोज डुंबूया नदीत आपण तासन तास. पुन्हा लांब वाढलेल्या तुझ्या केसात घालायला कमळ खुडून देत जाईन मी. तुला माझ्या पाठीवर बसवून हिंडेन जिकडे तिकडे. झाडावरनं तुझी आवडती फळं काढून देत जाईन मी तुझ्या हातात. आणि तुला पाठीवर घेऊनच एक दिवस चाल करून जाईन मी 32 गावावर. प्रत्येकाच्या दारासमोरलं चुडा चिन्ह उखडून टाकेन आणि त्यांच्या अग्निहोत्रात मुतेन मी. कणग्या उठीन, त्यांच्या गंजा उपशीन. तुला ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्या सगळ्यांना उचलून समुद्रात भिरकटून देईन मी, लांब एकदम. आणि ज्यांच्यामुळे हा प्रसंग ओढवला तुझ्यावर त्या माझ्या बापाला पायाखाली तुडवीन. मग तो कितीही मोठा शास्त्री पंडित असला, ग्रामप्रमुख असला किंवा तुझा सासरा, दीर, मामा, काका कोणीही असला तरीही. घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. आणि रडू नकोस आई, डोळे पुस बघू. दोन्ही हात जोडून मी विनवणी करतोय तुझी, तुझ्याच पोटातून नतमस्तक.